मी विजयवर प्रेम करत होते, पण तो गरीब होता. त्यामुळे माझ्या कुटुंबियांनी माझे लग्न एका मोठ्या घराण्यात लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी घरातून पळून जाऊन विजयशी लग्न केले. आम्ही कठीण परिस्थितीतही खूप आनंदी होतो. नंतर आम्हाला एक मुलगी झाली आणि आमच्या आनंदात अजूनच भर पडली. पण एके दिवशी अचानक बातमी आली की विजयचा मृत्यू झाला आहे. मी मुलीला घेऊन माहेरी परत आले, पण कुटुंबाने आम्हाला स्वीकारण्यास नकार दिला. अशा प्रकारे 2 वर्ष निघून गेली आणि मी मुलीला वाढवण्यासाठी घरोघरी कामं करू लागले. आज ज्या बंगल्यात मी काम करत होते तिथे मोठा जल्लोष सुरू होता, कारण मोठे मालक 2 वर्षांनी अमेरिकेतून भारतात परत येत होते. पण जसे मी मालकांना पाहिले, माझे अंग शहारले, कारण ते हुबेहूब विजयसारखे दिसत होते. त्यांना माझ्यासमोर पाहून माझे पाय जणू जागीच थिजून गेले आणि डोळ्यासमोर अंधार आला. हे कसं शक्य आहे? विजय तर मरण पावला होता. मग हा माणूस त्याच्यासारखा कसा दिसतो? मी माझ्या भरून येणाऱ्या श्वासांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि डोळे खाली घालून स्वयंपाकघराच्या दिशेने निघाले. पण माझे हृदय जोरजोराने धडधडत होते आणि मन गोंधळले होते. मोठे मालक जेव्हा घरात आले तेव्हा संपूर्ण बंगल्यात लगबग सुरू झाली. सगळे नौकर साफसफाई आणि तयारीत व्यस्त होते, पण मला मात्र कोणतेही भान राहिले नव्हते. मी फक्त स्वतःला लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते. मग शेवटी हिंमत करून त्यांच्याकडे एक नजर टाकली. त्या क्षणी आमच्या नजरा जुळल्या आणि त्यांच्या डोळ्यातही एक प्रकारची गोंधळलेली भावना उमटली. आता मी द्विधा मनस्थितीत होते. हे शक्य तरी कसे आहे? माझे हृदय जोरजोरात ओरडून मला एका वेगळ्या दिशेला नेऊ पाहत होते. पण माझा मेंदू सांगत होता की नाही. मी स्वतः त्याच्या मृत्यूची बातमी ऐकली होती, पण तो माणूस अगदीच तसाच दिसत होता ज्याला मी गमावले होते. तो सुद्धा मला पाहून काही क्षण थबकला, नंतर पुढे निघून गेला. अचानक मी भानावर आले तेव्हा स्वयंपाकघरातून एका नोकराचा आवाज आला, जो मला हाक मारत होता. मी घाबरून कामाला लागले, पण माझा मेंदू सतत त्याच्याच विचारात गुंतलेला होता. जर तो विजय असेल तर गेल्या 2 वर्षात तो कुठे होता? त्याने कधी माझी चौकशी का केली नाही? आणि जर तो विजय नव्हता तर असे कसे शक्य आहे की जगात अगदी तसाच दिसणारा त्याच शरीराचा दुसरा कुणी असावा? या गोंधळातच मेजवानी सुरू झाली. सगळे पाहुणे जेवणात मग्न झाले. मी एका कोपऱ्यात गप्प उभी राहून माझ्या मनात उठणाऱ्या 1000 प्रश्नांना दडपण्याचा प्रयत्न करत होते. एक संधी मिळताच मी पुन्हा नजर टाकून त्याच्याकडे पाहिलं. तो खरोखरच विजयसारखाच दिसत होता, पण त्याची लकब, कपडे आणि बोलण्याची शैली माझ्या विजयपेक्षा पूर्णतः वेगळी होती. जेव्हा मेजवानी संपली आणि मी टेबल साफ करत होते तेव्हा अचानक कोणीतरी माझे नाव घेऊन हाक मारली. मी थरथरत्या हाताने माझी ओढणी ठीक केली आणि भीत भीत हळूच डोके वर केले. तो समोरच उभा होता, त्याच डोळ्यांसह, त्याच चेहऱ्यासह, पण त्याच्या वागण्यात काहीतरी अपरिचितपणा होता. तो मला विचारू लागला, मी तुम्हाला ओळखतो का? त्याचा प्रश्न ऐकून माझा मेंदू शून्य झाला. मी विचार करू लागले की जर तो खरोखरच विजय असता तर असा प्रश्न कधीच विचारला नसता, कारण तो तर माझ्यावर जीवापाड प्रेम करायचा. तेव्हा मला खात्री पटली की हे फक्त माझे भासच होते. तो माझा विजय असूच शकत नव्हता. तुझं नाव स्नेहा आहे का? त्याने जेव्हा मला हा प्रश्न विचारला तेव्हा माझ्या हृदयाची धडधड थांबल्यासारखी वाटली. हा कसला विनोद होता? माझे डोळे मला फसवत होते का नशीब माझ्याशी काही वेगळाच खेळ खेळत होतं? मी काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. मोठ्या प्रयत्नाने मी हलकीशी मान डोलावली आणि मग मलाही विचारायचे धाडस झाले, तुमचे नाव विजय आहे का? माझा प्रश्न ऐकून त्याने मला आश्चर्याने पाहिले आणि म्हणाला, माझे नाव विजय नाही, अमोल आहे. त्याच्या आवाजात इतका अपरिचितपणा होता की मला भीती वाटू लागली. कदाचित त्याला माझ्या गोंधळलेपणाची जाणीव झाली म्हणूनच त्याने विचारलं, तू मला इतकं लक्षपूर्वक पाहत होतीस म्हणून मी विचारलं, तुला मी ओळखतो का किंवा काही काम होतं का? मी स्वतःला सावरले, हलक्या आवाजात नाही म्हणाले आणि त्याच्याकडे क्षमा मागून तिथून निघून गेले. त्या रात्री मला झोपच आली नाही. माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण होत होते. जर तो विजय नव्हता तर तो मला इतका अस्वस्थ का करून गेला? आणि जर तो खरंच विजय असता तर त्याने मला ओळखले नसते का? दुसऱ्या दिवशी मी कामावर गेले आणि दुसऱ्या नोकरांकडून अमोलबद्दल चौकशी केली, कारण माझ्या मनाला अजूनही समाधान मिळाले नव्हते. तेव्हा समजले की तो प्रत्यक्षात अमेरिकेत राहतो आणि 2 वर्षानंतर भारतात परतला होता. त्याचा विजय नावाचा कुठलाही नातेवाईक जवळपास नव्हता.
मी स्वतःला समजावलं की हा केवळ एक योगायोग असावा, पण तरीही माझे मन ते मान्य करायला तयार नव्हते. मला सत्य जाणून घ्यायचे होते. शेवटी त्या व्यक्तीला पाहून मला माझा विजय का आठवला. काहीच दिवस झाले होते जेव्हा त्या माणसाने मला बोलावले आणि म्हणाले, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. त्या दिवशी तू असं का म्हणालीस की माझं नाव विजय आहे का? मी ठरवले की त्याला सत्य सांगावे, कारण माझे मनही अस्वस्थ होते. मग मी त्याला माझी संपूर्ण कहाणी सांगितली. जेव्हा मी शांत झाले तेव्हा तो बराच वेळ माझ्याकडे पाहत राहिला. मला भीती वाटली की माझी कहाणी ऐकून तो रागावला तर नाही ना. कुठे तो एवढा श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आणि कुठे मी एक साधीशी नोकराणी जी त्याला आपला नवरा समजून फसली होती. पण जेव्हा त्याने त्याची कहाणी सांगितली तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं नाव स्नेहा आहे आणि मी संभाजीनगरच्या डिफेन्स परिसरात राहायचे. माझा संबंध एका श्रीमंत आणि उच्च घराण्यातील कुटुंबियाशी होता. माझ्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय होता, त्यामुळे आमच्या घरात संपत्तीची काहीही कमतरता नव्हती. माझी आई एक प्राध्यापिका होती. आम्ही तिघी बहिणी होतो आणि मी सर्वात मोठी होते. माझ्या छोट्या 2 बहिणी होत्या. वडिलांची इच्छा होती की त्यांना एक मुलगाही असावा जो त्यांचा व्यवसाय सांभाळेल. पण नशिबाची गंमत अशी की जेव्हा आईने सगळ्यात लहान बहिणीला जन्म दिला तेव्हा तिची अवस्था खूप गंभीर होती. डिलिव्हरी खूप क्रिटिकल झाली. मोठ्या मुश्किलीने बाळ आणि आई वाचले. पण आई मात्र पुन्हा आई होण्याच्या क्षमतेपासून वंचित झाली आणि त्यामुळे तिला स्वतःलाही खूप दुःख झाले. वडिलांकडे पैशांची काही कमतरता नव्हती, त्यामुळे मुलगा होण्यासाठी त्यांनी आईवर खूप उपचार केले. पण त्यांच्या सर्व प्रयत्नानंतरही हे शक्य होऊ शकले नाही. वडिलांनी आईला देश-विदेशातील सर्वोत्तम डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले, पण सगळीकडे त्यांना फक्त निराशाच पदरी पडली. त्यांनी आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी एका मुलाला दत्तक घेण्याचाही विचार केला, पण आईने साफ नकार दिला. तिचे म्हणणे होते की दुसऱ्याच्या मुलाला आपले समजून वाढवणे हे खूप धैर्य आणि सामर्थ्याचे काम आहे आणि ती स्वतःला इतकी मजबूत समजत नव्हती. आई आम्हा तिघी बहिणींवर अतिशय प्रेम करत होती आणि तिला भीती होती की आमच्या परिस्थितीत कधीतरी दत्तक घेतलेल्या मुलाच्या बाबतीत ती कुठलीही अन्यायकारक गोष्ट करून बसेल. या विषयावर आई आणि वडिलांमध्ये बरीच चर्चा झाली, पण शेवटी आईचेच मत मान्य करण्यात आले, कारण तिचे म्हणणे अगदीच योग्य होते. वडिलांना त्यांच्या मुलाची इच्छा मनातच दडपावी लागली. जरी त्यांनी मुलाची इच्छा सोडून दिली होती तरी त्या दिवसापासून त्यांनी ठरवले की ते मलाच आपला मुलगा मानतील आणि आपला संपूर्ण व्यवसाय माझ्या हाती सोपवतील. याच कारणामुळे त्यांनी लहानपणापासून मला त्यांच्या बिझनेस मीटिंगला न्यायला सुरुवात केली आणि मला छोट्या छोट्या गोष्टी शिकवू लागले, जसे मी व्यावसायिक निर्णय कसे घ्यायचे, बाजारातील चढ उतारांवर कसे लक्ष ठेवायचे आणि कसा फायदेशीर व्यवहार करायचा. मी लहानपणापासूनच त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला लागले होते. जेव्हा मी ग्रॅज्युएशन पूर्ण केले तेव्हा बाबांनी मला लंडनला पाठवले, जेणेकरून मी व्यवसायासंबंधी सखोल आणि उपयोगी ज्ञान मिळवू शकेल. त्यावेळी पहिल्यांदा आईबाबांनी सांगितले की त्यांनी मला काहीसे जास्तच लाडवून ठेवले आहे, कारण ते माझी प्रत्येक इच्छा आणि हट्ट पूर्ण करायचे. आईला असे वाटत होते की माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर बाकीच्या सामान्य मुलींप्रमाणेच माझेही लग्न करून मला माझ्या संसारात पाठवले पाहिजे. पण बाबांचे विचार काहीसे वेगळे होते. त्यांनी मला देशातील सर्वात प्रसिद्ध व्यावसायिक स्त्री बनवायचे होते. मी देखील त्यांच्या स्वप्नांची आणि इच्छेची पूर्तता करण्यासाठी मनापासून मेहनत घेत होते. पण मला कल्पनाही नव्हती की बाबा या इच्छेबाबत इतके गंभीर आहेत की त्यांना माझ्या स्वतःच्या आयुष्याची आणि आनंदाचीही पर्वा नाही. आणि याची जाणीव मला तेव्हा झाली जेव्हा खूप उशीर झाला होता. कितीतरी वेळा आईने बाबांना सांगितले होते की त्यांनी मला त्यांच्या व्यवसायात इतक्या टोकाला नेऊ नये की मी माझे आयुष्य मनसोक्त जगणे विसरून जाईल. पण बाबांनी स्पष्टपणे सांगितले होते की जर आईने त्यांना मुलगा दत्तक घेऊ दिला नाही तर मग ते आपल्या मुलीवर स्वतःच्या मर्जीने जीवन लादणारच. मम्मी पप्पांच्या या गोष्टीवर शांत राहिली आणि पहिल्यांदाच तिला आपल्या असहाय्यतेची जाणीव झाली, पण ती काहीही करू शकत नव्हती. त्यामुळे तिने पप्पांना त्यांच्या मर्जीवर सोडले. पप्पा या गोष्टीवर खूप उत्साही होते की ते मला लंडनला पाठवत आहे आणि लंडनहून परत मला त्यांचा संपूर्ण बिझनेस सांभाळायचा होता. पण त्यावेळी कुणालाही माहीत नव्हते की लंडनला गेल्यानंतर फक्त माझाच नाही तर आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात
मोठा बदल होणार होता. जेव्हा पप्पांनी मला लंडनला पाठवले तेव्हा मी तिथल्या रंगीबेरंगी वातावरणात हरवून गेले. मला जाणवले की मी फक्त बिझनेसमध्येच गुरफटून गेले होते आणि जणू आयुष्य जगणेच विसरून गेले होते. पण लवकरच मला आठवले की पप्पांनी मला लंडनला काही काळासाठीच पाठवले होते आणि त्यानंतर मला परत जाऊन त्यांचा संपूर्ण बिझनेस सांभाळायचा होता. मी लंडनमध्ये जितका वेळ घालवला तितक्या उत्साहाने मला तो जगायचा होता आणि त्याच वेळी माझी भेट विजयशी झाली. तोही बिझनेसच्या कामासाठी लंडनला आला होता आणि परत गेल्यानंतर स्वतःचा बिझनेस सुरू करणार होता. माझ्या आणि विजयच्या विचारांमध्ये फक्त इतकाच फरक होता की तो स्वतःचा बिझनेस सुरू करणार होता तर मला माझ्या पप्पांच्या बिझनेसला पुढे नेऊन वाढवायचे होते. माझी आणि विजयची भेट एका बिझनेस मीटिंगमध्ये झाली होती आणि त्याची वागणूक मला खूप आवडली होती. याशिवाय तो एक समजूतदार आणि बुद्धिमान मुलगा होता. मला सुरुवातीपासूनच चांगल्या गोष्टी आणि चांगल्या माणसांची ओळख होती. त्यामुळे मला समजले की विजय माझ्यासाठी एक उत्तम निवड असेल. हळूहळू आम्ही वेगवेगळ्या मीटिंग्समध्ये भेटू लागलो आणि आमची मैत्री झाली. तेव्हा विजयने मला स्वतःबद्दल सगळं सांगितलं की तो एक मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो, पण तो मला कधी साधा वाटला नाही. उलट तो माझ्यासाठी खूप खास बनला होता आणि त्याच्यासोबत वेळ घालवायला मला खूप आवडायचं. विजय त्याच्या आईचा एकमेव आधार होता आणि स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी मोठं करायचं त्याचं स्वप्न होतं. म्हणून तो लंडनला बिझनेसची डिग्री घ्यायला आला होता. पण त्याच्यासोबत राहताना मी त्याच्या प्रेमात इतकी बुडून गेले होते की त्याच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकत नव्हते. म्हणूनच मी ठरवलं होतं की जेव्हा मी भारतात परत जाईल तेव्हा आईबाबांशी विजयबद्दल बोलेन, जेणेकरून ते आमच्या आयुष्याला एकत्र आणू शकतील. मला पूर्ण खात्री होती की बाबांना विजय खूप आवडेल, कारण तो अत्यंत हुशार आणि मेहनती होता. मला माहीत होतं की तो लवकरच एक यशस्वी व्यावसायिक बनू शकेल. हे सगळं पाहता बाबांना आमच्या नात्याला काहीच आक्षेप असू नये असं मला वाटत होतं. पण बाबांबद्दल मी चूक होते आणि याची जाणीव मला तेव्हा झाली जेव्हा मी त्यांना विजयबद्दल सांगितलं. मी बाबांना विजयच्या कुटुंबाविषयी आणि त्याच्या बिझनेस प्लॅनिंगबद्दल सगळं सांगितलं. मला वाटलं होतं की हे ऐकून ते आनंदी होतील आणि माझ्या पसंतीची प्रशंसा करतील. पण विजयचं नाव ऐकताच ते संतापले. त्यांनी माझ्याकडे बघून म्हटलं, माझ्या मुलीला प्रेम करण्यासाठी संपूर्ण जगात हा एक मध्यमवर्गीय मुलगा सापडला का? हे ऐकून मला विश्वासच बसला नाही की बाबा विजयबद्दल असं कसं बोलू शकतात. पण मग लक्षात आलं की त्यांच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न हा होता की विजयची पार्श्वभूमी आमच्या कुटुंबाशी जुळत नव्हती. त्यांना तो एक सामान्य छोट्या घरातला मुलगा वाटला जो त्यांच्या प्रतिष्ठेसाठी योग्य नाही. बाबांनी तर विजयला भेटायलाही साफ नकार दिला. मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला की विजय एक चांगला आणि योग्य व्यक्ती आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तो माझ्यावर खरं प्रेम करतो. तो माझ्यासोबत आपले संपूर्ण आयुष्य घालवू इच्छित होता. पण बाबांनी माझं म्हणणं हे सांगून फेटाळून लावलं की त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी हे म्हणून वाया घालवलेलं नाही की मी त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन कुणाशीही लग्न करावं. एका दिवसातच त्यांनी माझ्या सर्व स्वप्नांचा भंग केला आणि माझ्या व्यवसायाच्या इच्छेला मागे टाकलं. मी बाबांना सर्व प्रकारे विश्वास दिला की मी त्यांचा व्यवसाय नक्की सांभाळेल आणि फक्त मीच नाही तर विजय देखील या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी मदत करेल. त्यामुळे आम्ही कमी वेळात जास्त नफा मिळवू शकतो. पण हे ऐकताच बाबांनी मला जोरात चापट मारली. मी हे विचारण्याची हिंमत तरी कशी केली की त्यांचा व्यवसाय एक नीच माणूस सांभाळणार. माझा विश्वासच बसला नाही की बाबांनी एवढ्या छोट्या गोष्टीवरून माझ्या अंगावर हात उगारला. त्यांनी तर आयुष्यभर माझ्याशी कधीही मोठ्या आवाजातही बोललेले नव्हते. पण जेव्हा मी त्यांच्यासमोर माझी आवड व्यक्त केली तेव्हा अचानक त्यांना कुटुंबाचा स्तर आठवला. त्यांना फक्त याच गोष्टीची चिंता होती की लोक काय म्हणतील. मी एका गरीब मुलाशी लग्न केलं. त्यावेळी आईने बाबांना समजावण्याचा प्रयत्न केला की त्यांनी माझं ऐकावं, कारण आईला माहीत होतं की जर बाबा हट्टी होऊ शकतात तर मीही त्यांचीच मुलगी आहे. मीही माझ्या निर्णयावर ठाम राहीन. मी घरातील सर्वात लाडकी होते, त्यामुळे माझा राग आणि हट्टसुद्धा त्यांच्यावरच गेला होता. पण बाबा आपल्या ठाम निर्णयावर होते. त्यांनी स्पष्ट सांगितले की जर मला विजयसोबत आयुष्य घालवायचे असेल तर मला त्यांची जीवनशैली सोडावी लागेल. हे ऐकून मी सुन्न झाले.
याचा सरळ अर्थ असा होता की ते मला आपल्या आयुष्यातून बाहेर काढत होते, कारण विजयला सोडणे माझ्यासाठी अशक्य होते. विजयच तर होता ज्याच्या सोबत राहून मी खरं जगणं शिकले. त्यानेच मला सांगितले की आयुष्य फक्त पांढऱ्या छटांपुरते मर्यादित नसते, तर त्यात आणखीही बरेच रंग असतात जे आपण आपल्या इच्छेप्रमाणे भरू शकतो. तो माझ्या आयुष्यात आला नसता तर मी फक्त व्यवसायाच्या पांढऱ्या फायलींमध्येच अडकून राहिले असते. हे माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता. मी माझ्या आईबाबांना सोडू शकत नव्हते, ज्यांनी मला आयुष्यात पुढे जाण्याची शिकवण दिली होती. पण दुसऱ्या बाजूला विजय होता, ज्याने मला आयुष्य फक्त घालवायचंच नसतं तर ते जगायचं असतं हे शिकवलं होतं. शेवटी मी माझा विजय सोबत रंगीबेरंगी आयुष्य जगण्याचा सर्वात कठीण निर्णय घेतला. बाबा खूप रागवले. त्यांनी मला धमकावले की विजय मला ते सर्व सुखसुविधा आणि आराम देऊ शकत नाही जे त्यांनी मला नेहमी दिले होते. पण मला त्या निस्सीम सुखसुविधांची काहीच पर्वा नव्हती, ज्यामध्ये आयुष्याचा आनंद नव्हता. बाबांच्या घरी मला जरी आराम मिळाला होता, तरी जी शांती आणि आनंद मला विजयसोबत लंडनमध्ये राहून मिळाला तो या सर्व गोष्टींपेक्षा खूप अधिक महत्त्वाचा होता. आईने मला रोखण्याचा आणि बाबांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यावेळी बाबांना फक्त लोक काय म्हणतील याची चिंता होती की त्यांची मुलगी एका गरीब घराच्या मुलाशी लग्न करून मोठ्या आणि श्रीमंत कुटुंबाचा जावई बनवत आहे. बाबांनी माझ्या छोट्या बहिणीचाही हवाला दिला. मला घाबरवण्याचा प्रयत्न केला की जर मी बंड केले तर त्याचा त्यांच्या भविष्यावर काय परिणाम होईल. त्याही उद्या कोणत्याही ऐऱ्यागैऱ्याला घरात आणून ठेवतील. म्हणजे मला माहीत होतं की त्यांच्यापैकी कोणीही माझ्यासारखे धाडसी आणि शक्तिशाली नव्हते. त्या तर वडिलांच्या इच्छेशिवाय त्यांच्या आयुष्यातील कुठलाही निर्णय घेऊ शकत नव्हत्या. फक्त मीच अशी होते जिच्या आवडीनिवडी आणि शौक सगळ्यांपेक्षा वेगळे होते. विजयनेही मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता की मी त्याच्या प्रेमाखातर माझ्या आई वडिलांना सोडू नये आणि त्यांच्या इच्छेनुसार जिथे ते सांगतील तिथेच लग्न करावे. पण मी विजयशिवाय जगू शकत नव्हते. मी त्याच्यावर अतूट प्रेम करत होते. म्हणूनच मी त्याच्यासाठी माझ्या आईवडिलांचे ते घर सोडले जिथे मी माझ्या संपूर्ण आयुष्यात वडिलांच्या इच्छेची पूर्तता करण्यात घालवले होते. ते मोठे घर सोडताना मला नक्कीच दुःख झाले, पण माझ्या मनात कुठेतरी आशा होती की एक ना एक दिवस जेव्हा विजय यशस्वी व्यावसायिक बनेल तेव्हा वडील मला नक्कीच माफ करतील आणि माझ्यासोबतच विजयलाही आपलं म्हणून स्वीकार करतील. मी पुन्हा त्याच विजयसोबत परत येईल. पण ही माझी फार मोठी चुकीची समजूत होती. मला माहीत नव्हते की पुढे माझ्या आयुष्यात काय होणार आहे. मी विजयशी लग्न केले आणि त्याच्या छोट्याशा साध्या घरात आले, जिथे त्याची वृद्ध आई एकटी राहत होती आणि विजय तिचा एकमेव आधार होता. विजयची आई खूप उत्साही आणि प्रेमळ होत्या. त्यांनी मला मनापासून आणि खऱ्या प्रेमाने स्वीकारले. मी माझ्या आईवडिलांच्या इच्छेच्या विरोधात जाऊन सगळं केलं आहे, माझ्या आयुष्याचा निर्णय घेतला आहे हे त्यांनी मला कधीही जाणवू दिले नाही. उलट त्यांनी मला आपल्या मुलीप्रमाणेच प्रेम दिले आणि त्या घरात मला पूर्णपणे आरामदायी वाटेल याची काळजी घेतली. विजयचे वडील आर्मी ऑफिसर होते आणि काही वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे तो आता आपल्या वृद्ध आईसोबत राहत होता आणि स्वतः काहीतरी करण्याच्या प्रयत्नात होता. मला वाटले होते की पप्पांचे घर सोडल्यानंतर मी आणि विजय मिळून एक मोठा व्यवसाय उभा करू. पण मी हे विसरले होते की त्यावेळी माझे वडील देशातील प्रसिद्ध उद्योगपती होते आणि आपली जिद्द पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकत होते. सुरुवातीचे काही दिवस आमच्यासाठी खूप छान होते. आम्ही दोघेही जगातील सगळ्या अडचणी विसरून एकमेकात रमून गेलो होतो. आम्हाला वाटत होते की आम्ही मिळून संपूर्ण जग जिंकू शकतो. मला माहीत होते की विजय एक मेहनती आणि प्रामाणिक मुलगा आहे आणि आपल्या मेहनतीने लवकरच एक मोठा व्यवसाय उभा करू शकतो. मला खात्री होती की थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर मला पुन्हा त्या सर्व सुविधा मिळू शकतात ज्या मला पप्पांच्या घरी मिळत होत्या. म्हणूनच मी प्रत्येक पावलावर विजयची साथ दिली. विजयला व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगल्या भागीदाराची गरज होती आणि लंडनला जाण्यापूर्वी त्याने या संदर्भात अनेक उद्योजकांशी चर्चा देखील केली होती. खूप लोक विजयसोबत भागीदारी करण्यास तयार होते, पण जेव्हा विजयने व्यवसायासाठी पाऊल उचलले तेव्हा प्रत्येकाने त्याला नकार दिला. आम्हाला काही कळेना
की असे का झाले, कारण आधी तर सगळेच त्याच्यासोबत व्यवसाय करण्यास इच्छुक होते. मग अचानक सगळ्यांनी नकार का दिला? आणि मग मला समजले की हे सगळे माझ्या बाबांनीच केले होते. त्यांनी कठोरपणे प्रत्येकाला बजावले होते की कोणीही विजयसोबत व्यवसाय करणार नाही, कारण ते मला हे दाखवू इच्छित होते की विजय गरीब आहे आणि तो आपल्या आयुष्यात काहीही करू शकत नाही. ते हे सगळं फक्त म्हणून करत होते की विजय मला त्या सर्व सुविधा देऊ शकणार नाही ज्या आयुष्यात आवश्यक असतात. जेव्हा विजय माझ्या गरजा पूर्ण करू शकणार नाही तेव्हा मीच त्याला सोडून पुन्हा त्यांच्याकडे परत येईन आणि हे मान्य करेन की मी त्यांचे न ऐकून मी माझ्या आयुष्यात सर्वात मोठी चूक केली. मी माझ्या चुकांचे प्रायश्चित्त घेत परत येईल. मला लवकरच बाबांच्या सगळ्या युक्त्या समजल्या, कारण मी स्वतःही खूप प्रयत्न केला की कुठेतरी छोटी मोठी नोकरी मिळेल ज्यामुळे मी आणि विजय मिळून आमचा उदरनिर्वाह करू शकू. पण खूप प्रयत्न करूनही मला कुठेही नोकरी मिळाली नाही. जिथेही मी जायचे प्रत्येकजण मला नकार द्यायचा. मी चकित झाले होते की जेव्हा सगळे माझ्या बाबांना ओळखत होते आणि त्यांच्याशी परिचित होते तरीही कोणी मला नोकरी देण्यास तयार का नव्हते. मी मोठमोठ्या कंपन्यांचा विचार सोडून छोट्या कंपन्यांमध्ये नोकरी शोधू लागले आणि विजयला देखील हे सुचवले की तो सध्या व्यवसायाचा विचार बाजूला ठेवून काहीतरी छोटे मोठे काम करावे जेणेकरून आपले घर चालू शकेल. पण आमच्या सर्व प्रयत्नानंतर आम्हाला कुठेच काम मिळाले नाही. मला वारंवार बाबांवर राग येत होता की जेव्हा त्यांनी मला माझ्या आयुष्यातून आणि त्यांच्या घरातून बाहेर काढून टाकले तर मग माझ्या आयुष्यात इतके ढवळाढवळ का करत आहेत. जर त्यांनी माझ्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडले असतील तर मग मला शांततेत जगू का देत नाहीत. पण तरीही मी विजयसोबत आनंदी होते, कारण त्यांनी मला कधीही हे टोमणे दिले नाही की माझ्या वडिलांमुळे त्यांचे आयुष्य कठीण झाले आहे. मी पूर्वीच्या ऐशोआरामाच्या जीवनात जगले होते, पण विजयसोबत सुरू केलेले हे नवीन जीवन त्याहूनही सुंदर वाटत होते, कारण विजय मला मनापासून प्रेम करत होता आणि त्याच्या पूर्ण प्रयत्नाने माझ्या प्रत्येक गरजांची पूर्तता करत होता. जेव्हा आम्हाला कुठेच काम मिळाले नाही तेव्हा विजयने मेहनत मजुरी करण्याचा निर्णय घेतला. तो कधी एखाद्या स्टोअरमध्ये विक्रेत्याचे काम करायचा तर कधी कुठे रखवालदार म्हणून काम करायचा. त्याला जिथे जे मिळेल ते तो आमच्या 2 वेळच्या जेवणासाठी करण्यास तयार असायचा, कारण मी त्याच्यासोबत होते आणि मला त्याच्याशिवाय काहीही नको होतं. आमचं आयुष्य आनंदाने चाललं होतं. नक्कीच आमची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती, पण आम्ही दोघं एकमेकांसोबत खूप आनंदी होतो आणि एवढं कमावत होतो की 2 वेळचं जेवण मिळावं. पण आमच्या आयुष्यात एक नवीन आनंदाची लहर आली. लग्नाच्या 1 वर्षानंतर जेव्हा आमच्या घरी मुलीचा जन्म झाला, त्या छोट्या प्रिन्सेसला मिळून मी आणि विजय प्रचंड आनंदी झालो. आम्ही जरी गरिबीत जीवन जगत होतो तरी आमची मनं एकमेकांच्या प्रेमाने ओथंबून भरलेली होती. मला ठाम विश्वास होता की एक ना एक दिवस बाबा मला नक्कीच माफ करतील. शेवटी मी त्यांची सख्खी मुलगी होते. ते मला किती दिवस दूर ठेवणार होते. शेवटी एक दिवस ते मला असहाय्य पाहून नक्कीच स्वीकारतील आणि मला व विजयला कबूल करतील. जेव्हा प्रिन्सेस थोडी मोठी झाली तेव्हा माझ्या आयुष्यात असं एक वादळ आलं ज्याची मी कधीही कल्पना केली नव्हती. मी तर माझं आयुष्य पूर्वीपेक्षा चांगलं करण्याचे स्वप्न पाहत होते, पण मला हे माहीत नव्हतं की माझं आयुष्य आता माझ्या मनासारखं चालणं विसरून गेलं होतं. ते आता मला एका नव्या परीक्षेत टाकणार होतं. त्या दिवशी मी स्वयंपाकघरात जेवण बनवण्याच्या तयारीत मग्न होते तेव्हा मला एक भयंकर बातमी मिळाली. विजयचा भीषण अपघात झाला होता. मोहल्ल्यातील काही लोकांनी येऊन सांगितलं की विजयला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेलं गेलं आहे आणि त्याची अवस्था खूप कठीण आहे. जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी आहे. ही बातमी ऐकून मला सुचेनासं झालं. मी छोट्या प्रिन्सेसला उचललं आणि विजयच्या आईला धीर देत रुग्णालयाच्या दिशेने निघाले. माझं प्रत्येक पाऊल जड होत होतं. असं वाटत होतं जणू माझं संपूर्ण आयुष्य कोणीतरी माझ्या हातातून हिसकावून घेत होतं. जेव्हा मी रुग्णालयात पोहोचले तेव्हा तिथे आणखीन एक भयानक बातमी माझी वाट पाहत होती. मला सांगितलं गेलं की विजय आता या जगात नाही. त्याच्या जखमा इतक्या गंभीर होत्या की त्याचे वाचणे अशक्य होते. हे ऐकताच विजयच्या आईला हृदयविकाराचा झटका आला. जेव्हा मी स्वतः विजयच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरू शकत नव्हते तेव्हा त्याची आई, ज्यांचा तो एकुलता एक मुलगा आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्याची कमाई होता, त्या ही बातमी कशी सहन करू शकल्या असत्या. त्यामुळे विजयसोबत त्याही त्या क्षणी या जगाला सोडून गेल्या. माझे हातपाय शून्य झाले
मी त्या विजयला पाहिलेही नव्हते आणि त्याच्या आईला हे जग सोडताना पाहून माझेही मन झाले की मीही स्वतःला संपून टाकावे. पण मला लहान परीसाठी जगायचे होते. तीच तर होती जी विजयची आठवण म्हणून माझ्याकडे राहिली होती. मी खूप हिंमत गोळा केली आणि विजयच्या त्याच मित्रासोबत घरी परत आले ज्याने आम्हालाही विजयच्या अपघाताची बातमी दिली होती. पण जसे मी रिकामे घर पाहिले तसे मी चक्कर येऊन कोसळले. 4 दिवस बेशुद्ध राहिल्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हापर्यंत विजय आणि त्याच्या आईचा शेवटचा विधी पार पडला होता. मी वेड्यासारखी किंचाळत होते कारण मी त्यांना अखेरचं पाहूही शकले नाही. माझी संपूर्ण दुनिया एका झटक्यात अंधकारमय झाली होती. मी जेव्हा वडिलांचे घर सोडले तेव्हा खूप मजबूत होते, पण आता पूर्णपणे तुटून कोसळले होते. आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, फक्त वडिलांच्या घरी परत जाणे. कारण मी एकटीने परीला सांभाळू शकत नव्हते. पण कोणीतरी मला सांभाळणारे असते तर कदाचित मी परीला सांभाळू शकले असते. वडिलांच्या घरी पोहोचताच त्यांनी माझ्यासमोर एक नवीन परीक्षा ठेवली. जर मी विजयच्या मुलीला सोडले तरच ते मला स्वीकारतील, पण मी त्यांच्या त्या गोष्टीला कसं मान्य करू शकले असते? विजय माझं संपूर्ण आयुष्य होते आणि परी माझा श्वास. माझं आयुष्य तर मी आधीच गमावलं होतं, पण माझा श्वासाला माझ्याच हाताने कसं गमावू शकले असते? मला वाटलं होतं की माझी अवस्था पाहून बाबा माझ्यावर दया करतील, पण त्यांनी तर दारातूनच मला निराश परत पाठवलं. तेव्हा मी माझ्या छोट्या बाळाला घेऊन पुन्हा त्या उंबऱ्यावर परत आले जिथे कधी काळी विजयसोबत मी माझ्या स्वप्नांचा संसार सजवला होता. पण त्या स्वप्नांची नाव मजबूत राहण्यासाठी त्याने मला एकटीला सोडून दिलं होतं. मी त्या रिकाम्या घरात उभे राहून विचार करत होते की आता काय करावं. विजयच तो होता जो आमच्या 2 वेळच्या जेवणासाठी मेहनत करत होता. मुद्दा हा नव्हता की मी मेहनत करू शकत नव्हते. मी नक्कीच करू शकत होते. पण मग परीला कोण सांभाळणार? तिला कुणाच्या हवाली करून काम करणार? तिचा सांभाळ कोण करणार? माझ्याकडे असा कुठलाही मार्ग नव्हता ज्यामुळे मी परीचे भविष्य सुरक्षित करू शकले असते. त्या क्षणी मला असं वाटायला लागलं होतं की मी एक असहाय्य आई बनली आहे जी आपल्या मुलीलाच ओझं समजू लागली आहे. कारण परिस्थितीने मला तसं करण्यास भाग पाडलं होतं. पण त्याआधी की मी कुठलाही चुकीचा निर्णय घेतला असता, विजयच्या एका मित्राने मला एका मोठ्या वसाहतीबद्दल सांगितलं. त्याने सांगितलं की मी तिथे गेले तर कदाचित मला काही काम मिळेल ज्यामुळे माझा आणि परीचा उदरनिर्वाह चालू शकेल. मी परीला उचलला आणि त्या वसाहतीच्या दिशेने चालू लागले, कारण मला माझ्या मुलीसाठी जिवंत राहायचं होतं. त्या निष्पाप जीवाचा काहीही दोष नव्हता. ती वसाहत खूप मोठी होती जिथे भव्य आणि मोठमोठी घरं उभी होती. ती घरं पाहून माझ्या डोळ्यात अश्रू तरळले, कारण कधी काळी माझेही असेच एक घर होते. पण मी माझे अश्रू पुसून टाकले, कारण आता या मोठ्या घराची हौस माझ्या मनातून केव्हाच निघून गेली होती. ती इच्छा खूपच आधीच मावळली होती. बरीच मेहनत केल्यानंतर मला त्या वसाहतीतील काही बंगल्यांमध्ये मोलकरीण म्हणून काम मिळाले. माझं मन तुटून गेलं, कारण माझ्याकडे उच्च पदवी होती. मी एका मोठ्या उद्योगपतीची, एका श्रीमंत माणसाची मुलगी होते. तरीही 2 वेळच्या भाकरीसाठी मला त्याच बंगल्यांमध्ये नोकरानी म्हणून काम करावं लागलं. आणि हे सगळं फक्त माझ्या वडिलांमुळे झालं होतं. पण माझ्या मुलीसाठी मी ते सगळं स्वीकारलं. या गोष्टीचा मी कधीही विचार केला नव्हता. या वसाहतीत काम करण्याचा एक फायदा असा झाला की इथे नोकरांसाठी काही क्वार्टर्स होते जिथे दुरून आलेले नोकर राहू शकत होते. मी विजयचं घर कायमचं सोडलं आणि परीला घेऊन त्या छोट्याशा सर्वंट क्वार्टरमध्ये राहायला गेले. माझ्यासाठी हे एक वरदानच होतं, कारण खूप दिवसानंतर मी निर्धास्त होऊन परी आणि माझ्यासाठी 2 वेळच्या जेवणाची सोय करू शकत होते. त्याचबरोबर मला राहण्यासाठी एक सुरक्षित जागाही मिळाली होती. त्यासाठी सर्वंट क्वार्टर्समध्ये राहून मला 2 वर्ष झाली आणि मी परीसोबत आनंदाने आयुष्य घालवत होते. मी विजयशिवाय जगायला शिकत होते. पण एक दिवस असा आला जेव्हा माझा सारा भूतकाळ पुन्हा माझ्यासमोर उभा राहिला. ज्या दिवशी एका बंगल्यात साफसफाई सुरू होती, कारण त्यांचे मालक परत घरी येत होते आणि वसाहतीमधील बहुतांश कर्मचारी तिथे जमले होते. मीही परीला इतर मुलांसोबत खेळतं सोडून माझ्या कामात गुंतले होते. कॉलनीतील 2 वर्ष घालवल्यामुळे आजूबाजूच्या सर्व कर्मचाऱ्यांशी माझी चांगली ओळख झाली होती. त्यामुळे मी निर्धास्तपणे परीला इतर मुलांसोबत खेळायला पाठवत असे. त्या बंगल्यात एक वेगळीच लगबग सुरू झाली होती, कारण येणाऱ्या मालकाच्या स्वागताची तयारी जोरात चालू होती.
पण जसजसे मी त्या येणाऱ्या मालकाला पाहिले तसे माझे होश उडाले. पहिल्या नजरेत तर मला वाटले की माझ्यासमोर विजय उभा आहे, पण दुसऱ्या क्षणी मी तो विचार झटकून टाकला. विजयला मरून 2 वर्ष झाली होती, मग तो जिवंत कसा असू शकतो? पण माझे मन ही सत्यता मान्य करायलाच तयार नव्हते. तो व्यक्ती हुबेहूब विजयसारखाच दिसत होता, फक्त त्याची चालढाल आणि पोशाख काहीसा वेगळा होता. मी संपूर्ण दिवस घाबरून त्याला लपून पाहत राहिले आणि कदाचित त्यालाही माझ्या अस्वस्थतेची जाणीव झाली असावी. म्हणूनच त्याने इतर कर्मचाऱ्यांकडून माझ्याबद्दल चौकशी केली आणि माझ्याकडे येऊन विचारले, तुझे नाव सुमन आहे का? त्याचा लहजा सुद्धा अगदी विजयसारखाच होता. पण तो माझा विजय कसा असू शकतो? जर तो खरोखर विजय असता तर त्याने माझे नाव विचारण्याऐवजी आनंदाने मला भेटण्यासाठी उतावीळ झाला असता, कारण तो माझ्यावर मनापासून प्रेम करत होता. पण त्याने स्वतःला विजय नव्हे तर अमोल म्हणून ओळख करून दिले. मी मनात उमटणारे विचार झिडकारून टाकले की तो विजय नाही, पण त्या रात्री मी अंथरुणावर अस्वस्थपणे झोपेअभावी तळमळत राहिले. काही दिवसांनी त्याने मला बोलावले आणि त्या व्यक्तीला मी विजय समजत होते तो समोर दिसताच माझे मन पुन्हा हेलावले. मी स्वतः त्याच्या मृत्यूची बातमी ऐकली होती. मग हा विजय कसा असू शकतो? तेव्हा माझ्या मनात एक विचार आला आणि माझ्या हृदयात एक आशा जागी झाली की मी फक्त विजयच्या मृत्यूची बातमीच ऐकली होती. मी त्याला मृत अवस्थेत पाहिले नव्हते. आणि मग त्या अमोल नावाच्या माणसाने त्याची कहाणी सांगितली. ती ऐकून मला खात्री पटली की माझ्या मनात आलेले विचार अगदीच बरोबर होते. जो मला आपले नाव अमोल सांगत होता त्याने सांगितले की 2 वर्षांपूर्वी त्याच्यासोबत एक अपघात झाला होता. त्यानंतर त्याला त्याच्या भूतकाळाचा काही भाग आठवत नव्हता. पण जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्याने स्वतःला एका श्रीमंत माणसाच्या घरी पाहिले. तो माणूस खूप वृद्ध होता आणि त्यानेच त्याला सांगितले की त्याचे नाव अमोल आहे. तो वृद्ध त्याला अमेरिकेला घेऊन गेला. त्या वृद्ध माणसाला कोणीही अपत्य नव्हते, त्यामुळे त्याने अमोलला आपला मुलगा मानले आणि अमेरिकेत त्याचा व्यवसायही त्याच्यावर सोपवला. अमोल ज्या वसाहतीत आला होता ती देखील त्या वृद्ध माणसानेच बांधली होती. जेव्हा मी अमोलची कहाणी ऐकली तेव्हा मी आनंदाने उड्या मारल्या. मला विश्वासच बसत नव्हता की या जगात खरोखरच चमत्कार होतात. माझा विजय मला परत मिळाला होता. जणू माझी हरवलेली दुनिया मला पुन्हा मिळाली होती. मी अमोलला आमच्या दोघांचे जुने फोटो दाखवले जे आम्ही एकत्र काढले होते. तसेच परीविषयी सर्व काही सांगितले. माझ्या सगळ्या गोष्टी ऐकून त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो माझ्यासमोर रडू लागला. त्याला काहीच आठवत नव्हते, पण माझ्याकडून मिळालेली छायाचित्रे आणि परीला पाहून त्याचा माझ्यावर विश्वास बसला की मी खोटं बोलत नाही. परीला मिठी मारताना मला जाणवले की विजयच्या चेहऱ्यावरील अनोळखीपणाचा भाव काही क्षणासाठी का होईना पण नक्कीच नाहीसा झाला होता, जो मी त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर अनुभवला होता. विजयही मला अनेक वेळा म्हणतो की त्याला परीकडून तो सुगंध येतो, जशी ती त्याच्याच अस्तित्वाचा एक भाग असावी. आणि जेव्हा मी त्याचे हे बोलणे ऐकते तेव्हा माझे हृदय हसून उठते, कारण तो अगदी खरंच म्हणतो. आज मला आणि विजयला एकत्र येऊन 2 वर्ष पूर्ण झाली. आता त्यालाही खात्री पटली आहे की तो माझा विजयच आहे, कारण जेव्हा मी आणि विजय एकमेकांच्या जवळ येतो तेव्हा त्याचे हृदयही तसेच अस्वस्थ होऊन जाते जसे कधी काळी माझे होत असे. पण एक गोष्ट आहे जी कायम माझ्या मनात चालत राहील. मी त्याच्या भूतकाळाच्या आठवणी त्याला परत देऊ शकत नाही, कारण जर त्याला सगळे काही आठवले तर कदाचित तो आपल्या आईच्या मृत्यूचा दोष माझ्या वडिलांवर टाकेल. शेवटी त्यांच्यामुळेच आमचे जीवन इतके कठीण झाले होते की परिस्थितीने आम्हाला या वळणावर आणून ठेवले, जिथे मी माझ्या आणि परीच्या आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय घेतला होता. मी त्या माणसाला धन्यवाद देण्याचे थांबवू शकत नाही, ज्याने विजयला आपला मुलगा मानून त्याची काळजी घेतली आणि आपला संपूर्ण व्यवसाय त्याच्या हवाली केला. आज मी विचार करते, जर परिस्थितीमुळे मी माझे आणि परीचे जीवन संपवले असते तर काय झाले असते. आता मी प्रयत्न करत आहे की माझ्या वडिलांना विसरून जावे, कारण त्यांच्यामुळेच माझे आयुष्य एका धोकादायक टप्प्यावर आले होते, जिथून खूप मोठ्या प्रयत्नाने मी परत वळू शकले होते. आता आम्ही तिघे आनंदाने एकत्र राहत आहोत. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.